अकोला शहरात चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला। ही घटना रात्री सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास शिवनी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली। मृत तरुणाचं नाव अभय गवई असून MIDC पोलिसांनी मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला। मिळालेल्या माहितीनुसार अभय जेवण करून घराबाहेर पडला असता पंचशील किराणा दुकानाजवळ 3 ते 4 अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला। गंभीर जखमी अवस्थेत तो घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या जखमांमुळे अति रक्तस्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। तर आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अन्यथा अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा अभयच्या कुटुंबियांनी दिला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। मात्र हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणासाठी झाला याचाही तपास सुरू आहे। माझा मुलगा माझ्यासोबत जेवण केल्यानंतर बाहेर गेला, पंचशील किराण्याच्या बाजूने त्याच्यावर वार झाले आणि तो धावत माझ्या इंगळे साहेबाच्या गल्लीमध्ये आला तर त्याच्या पाठीवर आणि पोटावर घाव निघाले। चाकूचे घाव होते, कायचे होते, आमच्या हात रक्ताने भरलेले होते। पोस्टमॉर्टम साठी टाकेल नाही, जतपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तत्पर्यंत माझ्या मुलाचा मी अस्थिदेत उचलणार नाही। पोलीस प्रशासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांना अटकपूर्व करा, सजा कडाकोर सजा द्या त्यांना। तुम्ही नसाल सजा देत तर मी देणार सजा त्यांना।